नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत लिपिक, शिपाई, हमाल, फराश, त्याचबरोबर वाहन चालक आणि स्टेनोग्राफर इत्यादी पदांसाठी मेगा भरती जी आहे तीनही खंडपीठांसाठी म्हणजे नागपूर आणि छत्रपती संभाजी महाराज नगर या दोन खंडपीठ आणि मुंबई उच्च न्यायालय या तीनही खंडपीठांसाठी मेगा भरती जवळजवळ 2300पेक्षा जास्त जागांसाठीची परीक्षा ही पूर्ण झाली असून परीक्षेच्या निकालाबाबतची महत्त्वाची अपडेट आहे. मुख्य म्हणजे जी परीक्षा झाली होती यामध्ये काही प्रश्न कन्फ्युजिंग त्याचबरोबर चुकीचे प्रश्न होते. आता हे चुकीचे प्रश्न रद्द होऊन उमेदवारांना त्याचे फुल मार्क्स जे आहे दिले जाणार आहेत. अशा पद्धतीची अपडेट प्राप्त झाली आहे आणि या कारणामुळे पुन्हा कट ऑफमध्ये बदल होऊ शकतो. मात्र तरीसुद्धा ओव्हरऑल कट ऑफ जो आहे हा कमी राहण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. तर याबाबतच आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात परंतु अत्यंत महत्त्वाची अशी सगळी अपडेट माहिती जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलवर तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. माझ्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोचतील. तर सर्वात आधी बोलायचं झालं तर लिपिक पदासाठी एकूण 1332 जागा होत्या. चालक पदासाठी 37 जागा, शिपाई, हमाल, फराश या तिन्ही मिळून 887 जागा होत्या. त्याचबरोबर लघुलेखक या पदासाठी सुद्धा भरती ही झालेली आहे, परीक्षा झालेली आहे. तर मित्रांनो, जागा ह्या जास्त असल्यामुळे यावर्षी कट ऑफ सुद्धा कमी जाण्याची शक्यता ही खूप जास्त सांगितली जात आहे. कारण जागा वाढल्या की जास्त विद्यार्थी पुढच्या टप्प्यासाठी पात्र होतात. आता अंदाजित जो सेफ झोन आहे हा कसा आहे हे पाहून घेऊयात. तर ड्रायव्हर चालक पदासाठी 20 पैकी 14 ते 16 मार्क्स आले असतील तर चांगली तुमची उमेदवारांची पुढच्या स्टेपमध्ये ज्या स्टेप आहेत यामध्ये जाण्याची शक्यता सेफ झोनमध्ये असणार आहे. क्लर्क लिपिक पदासाठी 90 पैकी 55 ते 60 त्यापेक्षा पुढे गुण असतील 55 पेक्षा तर सेफ झोन हा मानला जात आहे. तुमचं शॉर्टलिस्टमध्ये जी पहिली यादी लागेल यामध्ये नाव येण्याची शक्यता ही सगळ्यात जास्त असेल. शिपाई या पदासाठी 30 गुणांसाठी परीक्षा झाली होती. 19 ते 24 म्हणजे 19च्या पुढे गुण असतील तर सेफ झोनमध्ये तुम्ही आहात असं समजलं जाऊ शकतं. आता तुम्हाला किती गुण मिळत आहेत त्याचबरोबर काही प्रश्न चुकणार आहेत तर त्याचे मार्क्स तुम्हाला फोन मिळतील. त्यामुळे पुन्हा तुमच्या मार्क्समध्ये वाढ होण्याची शक्यता ही बनलेली आहे. मुख्य म्हणजे कोणतेही यामध्ये आरक्षण नाही आहे. त्यामुळे तुम्हाला चांगले गुण असतील तर संधी जी आहे हे सगळ्यात जास्त असेल. मग तुम्ही कोणत्याही प्रवर्गामधून असू द्या, तुम्हाला चांगली संधी कॅटेगरीमधून असल्यानंतर विशेष आरक्षण या भरतीमध्ये नसणार आहे. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही चुकलेले मार्क्स असतील, चुकलेले प्रश्न असतील त्याचे फुल मार्क्स मिळतील. म्हणजे चुकलेले म्हणजे यामध्ये पूर्ण पेपरमध्ये चुकीचे प्रश्न जे आले असतील त्याचे फुल मार्क्स उमेदवारांना दिले जातील. त्यामुळे ते मार्क्स जे वाढणार आहेत ते वेगळेच आहेत. तर हमाल आणि फराश म्हणजे आता शिपाई, हमाल, फराश तिन्हीसाठी एकत्रित होतं. त्यामुळे या कारणामुळे 19 ते 23 पर्यंत 19पेक्षा जास्त असतील तर तुम्हाला संधी जी आहे पुढच्या स्टेपसाठी बनेल. पण लक्षात ठेवायचं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही अधिकृत कट ऑफ नाही आहे. आपण आत्तापर्यंत आलेला अनुभव, उमेदवारांनी कमेंट केलेले कमेंट त्यांचे जे मार्क्स आहेत त्या मार्क्सच्या आधारावर आपण सांगत आहे. फायनल कट ऑफ जे आहे हे निकालानंतरच लवकरच स्पष्ट केली जाईल. आता कट ऑफ हा कमी का जाऊ शकतो तर दोन महत्त्वाची कारणं सुरुवातीलाच मी सांगितलेलं आहे. पहिलं कारण तर यामध्ये जागा या खूप जास्त आहेत त्यामुळे कट ऑफ जी कमी जाण्याची शक्यता आहे. कारण एका जागेसाठी जर 15 उमेदवार घेतले तर जवळजवळ 18 ते 19,000 उमेदवारांची यामध्ये शॉर्टलिस्ट जाहीर होईल लिपिक पदासाठी. तर याचा विचार केल्यास कट ऑफ जे आहे 100% थोडीशी कमी येईल. आणि दुसरं म्हणजे काही प्रश्न हे कन्फ्युजिंग होते. आता जे काही कन्फ्युजिंग प्रश्न होते त्याचे उमेदवारांना विद्यार्थ्यांच्या चुका झालेल्या आहेत. तर या ठिकाणी म्हणून काही विद्यार्थ्यांचे 2 ते 3 मार्क्सचा फायदा होऊन त्यांना अजून मार्क्स मिळू शकतात आणि या कारणामुळे कट ऑफ जो आहे हा खाली येण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. आता पुढचे टप्पे काय काय आहेत. समजा तुमचं शॉर्टलिस्टमध्ये नाव आलं तर पुढच्या स्टेपमध्ये काय काय आहे. तर शिपाई, हमाल आणि फराश या पदासाठी तुम्ही एकदा शॉर्टलिस्टमध्ये नाव आल्यानंतरनं त्या यादीमधून तुमची शारीरिक चाचणी आहे, फिजिकल टेस्ट आणि मुलाखत, इंटरव्ह्यू घेतला जाईल आणि त्यानंतरनं 50 गुणांपैकी फायनल तुमची मेरिट लिस्ट जी आहे ती 50 गुणांवर ही तयार केली जाईल. तर प्रत्येक याच्यासाठी वेगळं आहे.
लिपिक पदासाठी पाहिलं तर 90 गुणांचा पेपर झाला आहे. म्हणजे 10 गुणांसाठी जी टायपिंग टेस्ट आहे, कौशल्य चाचणी ही घेतली जाईल आणि 100 गुणांपैकी अंतिम निकाल हा जाहीर केला जाईल. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता उमेदवारांचं लक्ष निकालाकडे आहे. जवळ-जवळ 1 ते दीड महिना परीक्षा पूर्ण होऊन झालेला आहे. तर निकाल कधीपर्यंत लागणार आहे, याबाबत महत्त्वाचे अपडेट म्हणजे याच आठवड्यामध्ये, याच महिन्यामध्ये 31 मेपर्यंत रिझल्ट जो आहे हा लागण्याची शक्यता आहे. जास्तीत जास्त उशीर झाला तरी जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये निकाल जो आहे हा येण्याची शक्यता ही सगळ्यात जास्त आहे. मित्रांनो, जर तुमचे मार्क्स हे सेफ झोनपेक्षा थोडे कमी असतील तर अजूनही आशा सोडू नका, कारण कट ऑफ जे आहे यामध्ये बदल होऊ शकतो आणि तोपर्यंत फिजिकल आणि पुढच्या टप्प्यांची तयारी तुम्ही ठेवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.